तर आज ना मी अशी शिमला मिरचीची भाजी केली आहे ना, ही भाजी ना शिमला मिरचीची ना एकदा करून बघा अशा पद्धतीने. ते आपण जे भरलेली शिमला मिरची वगैरे करतो ना, ते एक टाईम ना करायचं विसरून जातं आणि इतकी छान लागते. अगदी तसंच स्वाद आणि तसंच फ्लेवर भेटतो ह्या भाजीमध्ये. तुम्हाला वाटेल आपण शिमला मिरची जी भरलेली करतो ना, अगदी तशाच पद्धतीची चव लागते ह्या भाजीची. म्हणजे ते भरून वगैरे करण्याचं ना टेन्शन एक टाईम विसरूनच जातात. ते हे बघा मस्त अशी चमचमीत झणझणीत शिमला मिरचीची भाजी केलेली आहे, म्हणजे ढोबळ्या मिरचीची भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भात वगैरे असेल तर सुक्की भाजी म्हणून बनवू शकता किंवा टिफिनला नेऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता. इतकी छान चमचमीत झणझणीत भाजी असते. तर पाहू शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. आता इकडे मी एकच शिमला मिरची वापरते बरं का. हे बघा एवढी मोठी शिमला मिरची, तुम्ही पाहू शकता याचा आकार. तर मला नाही वाटत दुसऱ्या मिरचीची आवश्यकता आहे. 1-2 माणसापुरते तरी भाजी याची बरोबर तयार होईल. तर भाजीवालीकडे अशा मोठ्याल्याच मिरच्या आलत्या, तर मी म्हटलं चला भरून मिरची तर आता काही होऊ शकत नाही, पण याची भाजी मात्र तशीच करायची. तर आता ही जी मोठी मिरची ना, ही आता ह्याला मी मधून कट करते. ह्या अशा मोठ्या मिरच्या जर भेटल्या ना कधी, तर मग तुम्ही अशी भाजी करा. आता काय करायचं, हे अशा 2 वाट्या तयार झाल्या का, हा जो बीचा भाग आहे ना, जर तुम्हाला बी वगैरे आवडत असेल तर हे ठेवू शकता किंवा काढू शकता. तर मला हा काढायचा आहे. काय करायचे, छोटेसे असे कट मारते, जरा 4 भाग करायचे, कारण डायरेक्ट अशा ह्या ब्या काढता नाही येणार. मग हे बघा अशा मोठ्या साईजच्या जर मिरच्या भेटल्या ना, मग ते आपल्याला ढोबळ्या मिरच्या भरून करता येत नाही ना, मग त्यामुळं अशी भाजी करा जेणेकरून अगदी ते भरलेल्या मिरचीसारखं तुम्हाला वाटेल खाता वेळेस. हे बघा असे सगळे याचे पाकळ्या काढून घेतल्या. आणि हा जो बीचा भाग आहे हा मला नको आहे सध्या, पण तुम्हाला जर बी वगैरे आवडत असेल तर हे वापरू शकता. आता हा सुद्धा याचे पण कटिंग करते सेम प्रोसेसने. मस्त लागते भाजी, करून नक्की बघा. कधी कधी असं होतं बघा, आपल्याला बारीक मिरच्या भेटतच नाही आणि भरलेली मिरची खायची इच्छा असते. अशा वेळेस ना मग तुम्हाला ही भाजी एकदम बेस्ट आहे. आता ह्या मिरच्या बघा मी भाग वेगळे केलेत. आता ह्याला ना मी अशा पद्धतीने कट करते. हे बघा म्हणजे अशी पातळ लांब आकार. तुम्ही याचे चौकोन आकार करू शकता, जसंही आवडेल तसं तुम्ही याला कट करा. असं काही नाही की अशाच पद्धतीने कटिंग केली पाहिजे. तुम्हाला जसं आवडतील तसे याचे भाग करा. हे बघा मी असं जरा वेगळा लुक दिलाय. हे असं नॉर्मल जरा मी चौकोनच करत असते नेहमी शिमला मिरचीची भाजी, पण ह्यावेळेस जरा अशी पातळ काप केलेत. हे असं ठेवायचं आणि ह्याला असं कट करायचं. जाड जाडच कापायची, काय पातळ नाही कापायची, कारण जाड मग जरा खायला बरे वाटतात, जरा थोडासा याच्यामध्ये क्रंचीपणा राहतो. तर सगळे मस्त बघा मिरच्या मी ह्या कट करून घेतल्या. आणि एक मोठी मिरची पाहू शकता तुम्ही किती सारी झाली का नाही कट करून. म्हणजे 2 माणसापुरती किंवा टिफिनसाठी तर बेस्ट भाजी बनते. आणि इकडे मी 1 टमाटर वापरते बारीक, कांदा नाही वापरला तरी हरकत नाही. त्याचे पण टमाट्याचे बारीक असे तुकडे करून घेते छानपैकी. आता हे सुद्धा कट केले. आणि इकडे मी लसूण शेंगदाण्याचा चांगला असा कूट केलेला आहे. जसं आपण शिमला मिरची भरलेलं काय करायचं असेल त्यावेळेस वापरतो, त्यामुळे लसूण शेंगदाण्याचा कूट नक्की घ्या. आता हे सगळं साहित्य झालं तयार. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, जिरे टाकायचे सुरुवातीला, आणि बारीक चिरलेलं जे टमाटर आपण घेतलंय कापून ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता. फक्त एकच मिरचीपासून ही भाजी तयार होती, फक्त मोठी पाहिजे. आता हा जो लसूण शेंगदाण्याचा कूट आहे ना, हा भरपूर सारा टाकते बघा. मस्त दाटसर आणि ग्रेव्ही बाज अशी भाजी तयार होती. मग याने हवं ते 1 चमचा सुका खोबऱ्याचा किस टाकू शकता किंवा बारीक तीळ टाकू शकता. सफेद तीळ असतात ते, छान चव येते. आणि मग धना पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मसाला तळाला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता बघा हे सगळे मी बेसिक मसाले टाकलेत. चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हे आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे. तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा, थोडंसं थेंबर पाणी टाकायचं आणि याला चांगली ग्रेव्ही मस्त सुटून द्यायची, चांगलं तेल सुटून द्यायचं. झाकण ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा. आणि बघा असे मस्त सुंदर अशी याची ग्रेव्ही तयार होती. लसूण शेंगदाण्याचा कूट असल्यामुळं ना एकदम छान चव येते भाजीला.
असं हलक्या गॅसवर मस्त याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या. जितका चांगला तुम्ही याला परतून घेताना तितकेच भाजीला चव छान येते. आता हे चांगला परतून झाला आहे. लगेच आपण ह्या स्टेजवर कापून घेतलेल्या शिमला मिरच्या टाकून घेऊया. ह्या अशा पद्धतीची शिमला मिरचीची भाजी करून बघा. एकच मोठी मिरची इकडे मी वापरली, तुम्ही बघितलेलाच आहे. आता ह्याला सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. सगळा जो मसाला आहे हा शिमला मिरचीला प्रत्येक पाकळ्याला लागला पाहिजे, कोट झाला पाहिजे. झाकण ठेवायची आणि जितका होईल तितका स्लो गॅस ठेवा आणि वाफेवर ह्या शिमला मिरच्या सगळ्या शिजून घ्या. आणि जास्त काही गाळ करायची नाही शिमला मिरची. शिमला मिरचीची ना थोडासा क्रंचीपणा नक्की ठेवा. कुठलीही भाजी असू दे, अजिबात गाळ नको आहे जास्त, ते गिळगिळ वाटते मग खाता वेळेस. हे बघा आता मी 2-4 मिनटं असं झाकण ठेवून अधूनमधून असं चेक करून ही आपली बघा शिमला मिरचीची भाजी बघा किती मसालेदार अशी झणझणीत झाली का नाही. म्हणजे कुठलं जास्त काही वाटण नाही केलं ना, मिरच्यामध्ये मसाला भरायचं टेन्शन ठेवलं, पण इतकं चांगली भाजी लागते ना, खाता क्षणी तुम्हाला आवडेल बघा. इतकी मस्त वाटते आणि तुम्ही पाहू शकता भाजी आपली किती मस्त झाली आहे. बस आता ह्या स्टेजवर गॅस बंद करायचा. परफेक्ट आपली ही भाजी तयार झाली. तर मी गॅस बंद केला आहे. गरमागरम भाजी बघा, तर चेक करते. चांगली नरम सॉफ्ट झालेली आहे आणि थोडा क्रंचीपणा ठेवला आहे. तर चला गरमागरम आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. आणि पाहू शकता आपली ही शिमला मिरचीची झणझणीत चमचमीत अशी मसाला भाजी खायला इतकी भारी लागते ना, मस्तच वाटते. ही अशी शिमला मिरचीची भाजी कडक ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी किंवा अशा मस्त पोळ्या करायच्या गरमागरम भातासोबत सुद्धा खूप बेस्ट लागते. म्हणजे तुम्हाला पहिल्याच घासामध्ये न्यायची चव, म्हणजे तुम्हाला असं वाटेल जसं काय भरलेली मिरची खातो आपण, इतकं मस्त वाटत. म्हणजे भरलेल्या मिरचीचं टेन्शन तरी जाईन, इतकी सोपी भाजी मी तुम्हाला दाखवली. नक्की करून बघा. आणि मला तो खूप आवडली आणि दुसरी तिसरी वेळ आहे मी करायची, कारण इतकी छान लागते भाजी ही. तर नक्की करून बघा. तुम्हाला जर खरंच भरलेली मिरची खायची इच्छा झाली असेल ना आणि करायचा कंटाळा आला असेल तर ही भाजी करा, खूप मस्त आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. अशाच मस्त छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. तर चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि ही भाजी कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर करून नक्की बघा. सगळेजण बघा आवडीने खातील. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत तर ही खूपच भारी लागते. तर करून नक्की बघा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईबर करा, लाईक करा, बेल आयकन प्रेस करा.